Dear students, we are going to think about types of sentences, वाक्यांचे प्रकार. परीक्षेत हे 5 मार्कांना विचारण्यात येतं. वाक्यांचे प्रकार ओळखायचं म्हणजे कोणता वाक्याचा प्रकार म्हणजे कोणतं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. So basically there are some types of sentences, and if you look at these 4 sentences, you will come to know that each sentence is of a single type. पहा बरं इथे, she wrote a letter. Okay, काय? She wrote a letter. Okay, so this sentence is काय sentence पहा? It's a statement. एक म्हणजे विधान आहे. It's a statement. So therefore such a word is called a statement. असणाऱ्या वाक्याला काय म्हणतात पहा? It is called as assertive sentence. विधानार्थी म्हणतो ना, पण विधानार्थी वाटलं तर लिहून घ्या. विधान आहे हे. स्टेटमेंट म्हणजे काय? विधान आहे. तर विधानार्थी वाक्याला इंग्लिशमध्ये असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. आणखी एक शब्द आहे डिक्लेरेटिव्ह. असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह. असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. सो विधान ज्या वाक्यामध्ये सिंपल म्हणजे स्टेटमेंट असतं. मी म्हटलं की दिस इज अ व्हाईट बोर्ड. इट्स अ स्टेटमेंट. साधं विधान आहे. आणि विधान म्हणजे ज्या वेळेस म्हणजे एक स्टेटमेंट वगैरे एखाद्या वाक्यामध्ये येतं, अशा म्हणजे प्रकारच्या वाक्याला एक असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह. पुढचे पहा, व्हॉट इज युअर नेम. So in this guy we have a question. प्रश्न आहे ना, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. इट्स अ क्वेश्चन. तर क्वेश्चन इन द सेन्स प्रश्न. हे असंच मराठीमध्ये लिहून घेऊ शकता तुम्हाला समजत नसेल तर. प्रश्न तर प्रश्नार्थक वाक्य आहे. and in English the sentence which has a question is called as इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. इंट्रॉगेशन म्हणजे प्रश्न या अर्थानं. सो व्हॉट इज युअर नेम, इट इज अन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे कारण या ठिकाणी प्रश्न आहे, क्वेश्चन आहे. एखाद्या वाक्यामध्ये जेव्हा म्हणजे प्रश्न असतो, शेवटी प्रश्नार्थक चिन्हानं ते दाखवलेलं असतं, दॅट टाईप ऑफ सेंटेन्स इज कॉल्ड ॲज इंट्रॉगेटिव्ह. याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतो आपण. प्रश्नार्थक. फर्स्ट इज असर्टिव्ह. विधान आहे. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणायचं विधानाला. प्रश्न ज्या वाक्यामध्ये त्या वाक्याला म्हणायचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. पुढं पहा, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर. इथं व्हॉटवर जायचं नाही, शेवटी पाहायचं इथं उद्गारवाचक चिन्ह आहे. ओके, तर या ठिकाणी काय असतं, एक्सक्लेमेशन म्हणतो आपण याला. एक्सक्लेमेशन. एक्सक्लेमेशनला मराठीत म्हणतो उद्गार. आणि उद्गारवाचक वाक्याला काय म्हणतो आपण, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. इथे लिहितोय एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके, सो दिस इज थर्ड इज द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. कारण या ठिकाणी उद्गार आहे. उद्गारवाचक चिन्ह दिलं नाही इथं पहा, एक्सक्लेमेशन. हे लिहून घ्यायचं तुम्हाला. ओके,
And the last sentence, get out of here, is it a statement? चालता हो या ठिकाणाहून, चालता हो इथून. It is not a statement. So is it a question? प्रश्न आहे का? गेट आउट ऑफ हिअर प्रश्न आहे? प्रश्न पण नाही. मग हे जे वाक्य आहे हे वाक्य म्हणजे एक उद्गार आहे का? नाही, इथं कारण चिन्ह नाहीये. ठीक आहे, इथं उद्गाराचे चिन्ह दिलं असतं तर तो उद्गार झाला असता. तर अशा म्हणजे या ठिकाणी म्हणजे काय, तो माणूस समोरच्या व्यक्तीला काय करतो? आज्ञा देतो. आज्ञा. ओके. आज्ञेला म्हणजे आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ऑर्डर. मराठीमध्ये काय? आज्ञा. आणि आज्ञार्थी वाक्याला काय म्हणतात माहिती का? इम्परेटिव्ह सेंटेन्स. कसं आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स. तसं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे दोन प्रकारचं असतं. एकामध्ये असते आज्ञा आणि दुसऱ्यामध्ये काय असतं पहा. एक वाक्य लिहितोय, प्लीज कम हियर. प्लीज कम हियर. या ठिकाणी काय, इथं आज्ञा नाहीये, इट्स अ रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे काय? विनंती. ज्या वाक्यामधून विनंती करण्यात येते त्या पण वाक्याला काय म्हणतात माहिती का? इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स. सो 4 प्रकारचे वाक्य: स्टेटमेंट किंवा विधान, असर्टिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन मराठीमध्ये प्रश्न, प्रश्नार्थ वाक्याने इंग्लिशमध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. उद्गार ज्या ठिकाणी असतो, हे उद्गाराचे चिन्ह मी गोल करून दाखवले पहा, त्याला एक्सक्लेमेशन म्हणतात उद्गाराला. आणि अशा वाक्यांना एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आणि हा प्रकार पहा, या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे आणि ज्या वाक्यात आज्ञा देण्यात येते अशा वाक्यांना इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. आणि असे वाक्य असतात की ज्या वाक्यात प्लीज हा शब्द रिक्वेस्ट दाखवतो. ज्या वाक्याच्या माध्यमातून विनंती दाखवण्यात येते तशा वाक्याला सुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. ओके. सो हे 4 प्रकार तुम्हाला समजले असतील. पहिला कोणता आहे? असर्टिव्ह सेंटेन्स. दुसरा इंट्रोगेटिव्ह. तिसरा गोल केलेला आहे बरं. पहिला असर्टिव्ह, दुसरा इंट्रोगेटिव्ह, तिसरा एक्सक्लेमेटरी आणि चौथा कोणता आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स. सो इन दिस वे वी हॅव 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तर वाक्यांचे 4 प्रकार आहेत. पहिला असर्टिव्ह म्हणजे विधान, दुसरा इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नार्थक चिन्ह ज्या ठिकाणी दिलेलं असतं त्या वाक्यांना म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. तिसरा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी किंवा उद्गारवाचक. आणि चौथा आणि शेवटचा प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात किंवा विनंती सुद्धा वाक्यातून करण्यात येते. सो इन दिस वे दीज आर द 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तर माझ्या मते हे तुम्हाला समजलं असेल. ओके. परीक्षेमध्ये दिलेलं असेल की खालील वाक्याचा प्रकार कोणता. सो व्हॉट टाइप इज देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स, किंवा द फॉलोइंग सेंटेन्स इज ऑफ द टाइप XYZ. खाली 4 प्रकार दिलेले असतील आणि ते वाक्याच्या प्रकारचा आहे. त्या आधारे आपण म्हणजे ठरवायचं 4 पैकी कोणता म्हणजे वाक्याचा प्रकार आहे. ओके. सो तर अशा प्रकारचा टॉपिक आहे. सो दिस टॉपिक इज टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. ओके. आणखी काही वाक्य पाहायचे असतील तर आपण पाहू शकतो, चर्चा करू शकतो त्या वाक्यांची. ओके. मी आता खालीवर म्हणजे त्यांच्या टाईप करून देतोय.
So the sentence, open the door. You are so good. Fantastic. बाकी वाक्यामध्ये जास्ती महत्वाचं नाही, हे चिन्ह पण इथं जास्ती महत्वाचं आहे. How was the film? Please give me a glass of water. Next is, it is very hard. It is very hard. पहा बरं, 4-5 वाक्य दिलेले आहेत. कोणता प्रकार आहे? ओपन द डोअर. दार उघडण्याची आज्ञा दिलेली आहे, त्यामुळे हे कसलं वाक्य आहे? इम्परेटिव्ह. तुम्हीच लिहा आता. दिस इज इम्परेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट, यू आर सो गुड. आज्ञा दिली आहे का? नाही. प्रश्न विचारलाय का? नाही. मग काही उद्गार वगैरे आहे का? नाही. बेसिकली इट्स अ स्टेटमेंट. जेव्हा जेव्हा स्टेटमेंट येतं त्या वाक्याला आपण काय म्हणतो? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा काय? असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स आहे. तिसरं, फॅन्टास्टिक. इथं पहा कोणतं चिन्ह वापरलेलं आहे? ओके, फॅन्टास्टिक उद्गारवाचक चिन्ह आहे, त्यामुळे याला काय म्हणतात? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. नेक्स्ट इज, हाऊ वॉज द फिल्म. इथं प्रश्नार्थी चिन्ह आलं पाहिजे. हाऊ वॉज द फिल्म प्रश्न आहे या ठिकाणी, या वाक्यातून विचारलाय, त्यामुळे हे प्रश्नार्थक वाक्य किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. पुढचे, प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. विनंती केलेली आहे वाक्यातून. जेव्हा जेव्हा विनंती येते वाक्यात, त्या वाक्याला म्हणजे काय? इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. इम्परेटिव्ह हे वाक्य किंवा रिक्वेस्ट किंवा कमांड असते इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये. इट इज व्हेरी हार्ड. बघा बरं शेवटचं, इट इज व्हेरी हार्ड. हे इम्परेटिव्ह आहे, प्लीज वालं. इट इज व्हेरी हार्ड विधान आहे, त्यामुळे या वाक्याला काय म्हणायचं? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स. अशा प्रकारे हे वाक्याचे विविध प्रकार या ठिकाणी आपण डिस्कस केलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा टॉपिक पाहू. याचा अभ्यास करा, परीक्षेच्या दृष्टीने चांगली तयारी करा. थँक्यू.